डोक्यात खूप काय आहे रे, मला खूप काही बोलायचं आहे, पण काय करू, मला बोलताच येईना, काय करू, माझं धाडसच होत नाही, नेमकं कसं बोलायचं. अरे 4 माणसं पुढं बघितली की माझे अंग थरथर कापू लागतं, माझ्या अंगातील त्राणच नाहीसं होतं, नेमकं बोलू कसं आणि काय बोलायचं मी विसरूनच जातो बघ. असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. बोलायची तर इच्छा खूप आहे, पण बोलावं कसं हे माहीत नाही. नेमकं बोलायचं कसं हा ज्यावेळेला प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो, त्यावेळेला स्वतःच्या मनाला आपल्याला विचारलं पाहिजे की आपल्याला नेमकं बोलायचं आहे का आणखीन काय करायचं आहे. तुम्ही म्हणाल, असं का म्हणतात हे? नमस्कार, मी गोपाल पाटसुपे. संकल्प भवानी या चॅनलमध्ये आता मी तुम्हाला शिकवणार आहे की नेमकं बोलायचं कसं. होय, बोलायचं कसं हा प्रश्न स्वतःला विचारत असताना तुम्हाला नेमकं बोलायचं आहे का भाषण करायचं आहे का वक्तृत्व करायचं आहे हे मात्र आधी ठरवा. कारण बोलणं, भाषण करणं आणि वक्तृत्व करणं या तिन्ही गोष्टी एकाच प्रवाहातल्या आहेत. 4 चौघामध्ये आपण बसून बोलतो, 4 चौघामध्ये चर्चा करतो, घरामध्ये आपण असतो, बाहेर असतो, मित्रांच्या मध्ये असतो, कुठेही असतो. जे चर्चा आपलं असतं, आपलं जे नैसर्गिक जे बोलणं असतं ज्याला आपण बोलणं म्हणतो. पण या व्यतिरिक्त जर मला भाषण करायचं असेल किंवा या व्यतिरिक्त मला जर वक्तृत्व करायचं असेल तर मात्र मला थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे. कारण भाषण आणि वक्तृत्व या जरी एका नाण्याच्या 2 बाजू असल्या तर याच्यामध्ये एक सूक्ष्म असा फरक आहे बघा, अगदी बारीक असा फरक आहे. हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे आहे. हो, मला प्रभावी तर बोलायचं आहे, श्रोत्यांच्या मनाचा मला ठाव घ्यायचा आहे, माझं बोलणं हे असं झालं पाहिजे की लोकांना ते आवडलं पाहिजे आहे. पण यासाठी तुम्हाला वक्ता म्हणून पुढे यायचं आहे का साधं भाषण तुम्हाला करायचं आहे हे ठरवा. नेहमी लक्षात ठेवा, सभेमध्ये वक्ता पण बोलतो आणि नेता पण बोलतो, पण नेता जे बोलतो ते भाषण करतो आणि वक्ता जो बोलतो ते वक्तृत्व असतं. हा जर फरक आपल्या लक्षात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं आपण बोलायला शिकू. त्यामुळे नेमकं बोलावं कसं आणि प्रभावी बोलणं कसं असावं हे जर शिकायचं असेल तर या गोष्टींचा उहापोह करणं, या गोष्टी समजून घेणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे आणि हेच या सदराच्या निमित्तानं तुमच्यासाठी शेअर करणार आहे मी. खरं तर बोलणं ही प्रत्येकाची पॅशन असते, आवड असते, पण काय करायचं, स्टेजच उपलब्ध होत नाही, काय करायचं धाडसच होत नाही, काय करायचं, काय बोलावं हेच कळत नाही, काय करायचं, नेमकं काय करायचं हा एकच प्रश्न तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असतो आणि जो प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये सुरुवातीला बोलत असताना, भाषण करत असताना किंवा वक्ता बनायची इच्छा असताना येतो बरं का. पण काही घाबरायची गरज नाही. आता इथून पुढं मी तुम्हाला सांगेन की नेमकं बोलावं कसं, प्रभावी बोलावं कसं, प्रभावी भाषण करावं कसं आणि प्रभावी वक्तृत्व करावं कसं. पण आधी ठरवा की तुम्हाला नेमकं बोलायचं आहे, भाषण करायचं आहे का वक्तृत्व करायचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण चर्चा करूया.